हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 8. 6 स्टँडर्डचा आपला आधीचा आणि नंतरचा सिलेबस सुद्धा मी टाकलेला आहे. तसंच तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तरी अशाच काही व्हिडिओंसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. आपण मागे ॲडिशन केलेली होती त्याचप्रमाणे सबट्रॅक्शन बघायचे आहे. तर ॲडिशनचे रूल तुम्हाला रिकॉल करून देते. जर सेम साइन असेल डिजिटला, तर आपण काय करतो, नंबर्सची ॲडिशन बरोबर ॲडिशन करतो. जर डिफरंट साइन असेल डिजिट्सला, जर डिफरंट साइन असेल तर आपण डिजिट्सचं सबट्रॅक्शन करतो. आणि आन्सरला साइन बिगेस्ट डिजिटचं किंवा नंबरचं देतो. ठीक आहे, हे ॲडिशनचे रूल होते. तर आपल्याला सबट्रॅक्शनला काय करायचंय बघा. पहिले फर्स्ट डिजिट जो आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे. 3 ॲज इट इज लिहायचं आहे. आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये मागच्या प्रॅक्टिस सेट सारखंच आहे. 3 - 6 असा फर्स्ट सम तयार झालेला आहे आपलं. मग 3 आपण ॲज इट इज घेतला, त्यानंतर मायनस साइन चेंज करून आपल्याला प्लस करायचं आहे. बघा, फर्स्ट ॲज इट इज, त्यानंतर मायनसचं साइन प्लस करायचं आहे. 6ला काहीच साइन नाहीये, म्हणजे कुठलं साइन आहे, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्हचा अपोजिट नंबर लिहायचा आहे. +6चा अपोजिट नंबर काय होतो, -6 बरोबर. मग आता हे जे नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचंय. म्हणजे बघा, इथे 3 पॉझिटिव्ह आहे आणि 6 निगेटिव्ह आहे. ऑपरेशन काय, ॲडिशनचे आपण हे रूल्स पाहिले होते, त्याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. मग 3चं आणि 6चं डिफरंट साइन आहे, वेगवेगळं साइन आहे. म्हणजे आपण काय करणार, डिफरंट साइन असल्यावर काय करतो आपण, डिजिट्सचा बरोबर सबट्रॅक्शन करतो. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. मग इथे काय करणार, 6 मधून 3 मायनस करणार. काय येणार आन्सर, 3. आणि बिगर नंबरचा आपण, जो बिगर नंबर आहे त्याचा आपण आन्सरला साइन देतो. बघा, इथे मुलं काय चूक करतात, बिगर नंबरचं साइन हे क्वेश्चन मध्ये बघतात. तर क्वेश्चन मध्ये बघायचं नाहीये. जे आपण चेंजेस सेकंड स्टेपला केलेले आहेत तिथे आपल्याला बघायचं आहे. मग इथे काय येणार, -3. बिगर नंबर 6 आहे, त्याचं साइन मायनस आहे, म्हणून आन्सर येणार -3. क्लिअर आहे तुम्हाला? सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन 8 - 6. मग 8 - 6 कसं करणार आपण, पहिले फर्स्ट डिजिट ॲज इट इज लिहिणार. मायनसच्या वेळेसच आपल्याला साइन चेंज करायचे आहेत. ॲडिशनच्या वेळेला आपण साइन चेंज केल्या होत्या का, नाही. तर फर्स्ट डिजिट ॲज इट इज, मायनसचं काय होणार, प्लस. आणि इथे 6 आहे, 6चा अपोजिट नंबर -6. ठीक आहे. आता 8 आणि 6 यांचे साइन डिफरंट आहेत. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मग काय करणार आपण, सबट्रॅक्शन. मग 8 मधून 6 गेले 2. आणि बिगर नंबर काय आहे आपला, 8. मग 8चं साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणून आन्सरला साइन पॉझिटिव्ह येणार. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, थर्ड -3 - 6. बघा, कधी पण आपण लिहिताना जर निगेटिव्ह साइन डिजिटला असेल तर ब्रॅकेट नक्की द्यायचं आहे. क्लिअर आहे? तर -3 होता, इथे मायनस, इथे 6, म्हणून हे सम असं तयार झालं. पहिला नियम काय आहे आपला सबट्रॅक्शन करताना, फर्स्ट डिजिट ॲज इट इज विथ साइन तुम्ही ॲज इट इज लिहायचं आहे. याचं चिन्ह बदलायचं नाही, साइन बदलायचं नाही. फर्स्ट ॲज इट इज, नंतर मायनसचा प्लस. 6 पॉझिटिव्ह आहे, त्याचा निगेटिव्ह करणार आणि खाली लिहिणार अपोजिट नंबर -6. आता बघा, मायनस ॲडिशनचा रूल, मायनस सेम साइन असेल तर आपण काय करतो, डिजिट्सची ॲडिशन. काय येईल मग ती, -9. बिगर नंबरची साइन काय आली ती, मायनस. 6 मोठा आहे म्हणून मायनस आलं. 3 + 6 झाले 9. नेक्स्ट बघा, फोर्थ
-2 -6 बघा -2 आहे तो काय करणार आपण ॲज इट इज लिहिणार -2 ठीक आहे मायनसचा काय होऊन जाणार प्लस 6 पॉझिटिव्ह आहे त्याचा काय होणार निगेटिव्ह 6 मायनस मायनस सेम साइन आहे काय होईल प्लस ॲडिशन होईल 2 + 6 8 ठीक आहे बिगर नंबर 6 आहे 2 आणि 6 मध्ये मोठा 6 आहे त्याला मायनस आहे म्हणून आन्सरला आपण काय करणार मायनस साइन देणार ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट आता बघा 6 नंबर झालेला आहे आता पुढचा आपण घेणार आहोत 9 म्हणजे 3 - 9 3 - 9 आता इथे फर्स्ट डिजिट काय करणार ॲज इट इज लिहिणार मायनसचा प्लस ह्या 9 पॉझिटिव्ह आहे त्याचा काय करणार निगेटिव्ह ठीक आहे दोघांना साइन अपोजिट आहे मग काय करणार आपण सबट्रॅक्शन 9 मधनं 3 गेले किती होतात 6 आणि बिगर नंबर कोणता आहे 9 आणि 3 मध्ये 9 9चं साइन निगेटिव्ह आहे म्हणून आन्सरला साइन आपण मायनस देणार ठीक आहे आता नेक्स्ट सम बघा 8 - 9 8 - 9 पहिले काय करणार फर्स्ट डिजिट ॲज इट इज लिहिणार मायनसचा काय होणार प्लस होणार आणि हा 9 पॉझिटिव्ह आहे तर तो काय होणार निगेटिव्ह होणार ठीक आहे मग आता काय करणार आपण ह्या दोघांचं साइन वेगवेगळं आहे 8 ला काहीच साइन नाहीये म्हणजे पॉझिटिव्ह साइन आहे आणि याला निगेटिव्ह साइन आहे डिफरंट साइन असल्यावर आपण सबट्रॅक्शन करतो मग 9 - 8 किती 1 आणि बिगर नंबरचं साइन मायनस क्लिअर आहे तुम्हाला नेक्स्ट बघा आपण -3 - 9 ठीक आहे मग -3 आणि ॲज इट इज लिहिणार फर्स्ट स्टेप काय करतो आपण फर्स्ट डिजिट ॲज इट इज ह्या मायनसचा प्लस 9 पॉझिटिव्ह आहे त्याला काय लिहिणार निगेटिव्ह दोन्ही निगेटिव्ह आहेत मग आपण काय करतो सेम साइन असल्यावर ॲडिशन करतो डिजिटची 3 + 9 12 आणि बिगर नंबर 9 आहे त्यामुळे 9चं मायनस साइन आहे तर इथे आपण मायनस साइन देणार ठीक आहे नेक्स्ट बघा 8 सम बघा -2 - 9 ठीक आहे -2 ॲज इट इज लिहिणार ह्या मायनसचा काय होईल प्लस आणि हा पॉझिटिव्ह 9 आहे त्याचा काय होणार निगेटिव्ह 9 ठीक आहे दोन्ही सेम साइन आहे काय करणार आपण ॲडिशन म्हणजे 9 + 2 11 आणि बिगर नंबरची साइन विच इज मायनस आन्सर आला आहे आपलं -11 ठीक आहे 9th सम काय आहे बघा आता 9 झालाय आपला आता -4 आपल्याला सगळ्यांशी सबट्रॅक्ट करायचं आहे 3 - -4 ठीक आहे निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळे ब्रॅकेट मध्ये लिहायचा फर्स्ट डिजिट काय करणार ॲज इट इज लिहिणार मायनसचा काय होणार प्लस हा -4 आहे तो काय होऊन जाणार +4 बघा निगेटिव्ह नंबर आहे त्याचा अपोजिट पॉझिटिव्ह नंबर ठीक आहे मग आता काय होणार दोघांचं साइन सेम आहे सरळ आपण काय करणार ॲडिशन 3 + 4 7 आणि बिगर नंबरची साइन पॉझिटिव्ह ठीक आहे नेक्स्ट बघा 10th सम बघा 8 - -4 8 पॉझिटिव्ह आहे ॲज इट इज लिहिणार मायनसचा काय होणार प्लस हा मायनस आहे त्याचाही काय होणार +4 ठीक आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहे काय करणार आपण ॲडिशन 8 + 4 12 आणि बिगर नंबरचा साइन विच इज पॉझिटिव्ह ठीक आहे नेक्स्ट सम बघा -3 ठीक आहे -3 - -4 बघा काय करणार फर्स्ट निगेटिव्ह नंबर आहे तो ॲज इट इज लिहिणार -3 त्यानंतर मायनसचा काय होणार प्लस आणि या मायनसचा देखील +4 दोघं डिफरंट साइन आहे डिफरंट साइन असल्यावर आपण काय करतो सबट्रॅक्शन 4 मधनं 3 गेले 1 बिगर नंबर 4 आहे त्यामुळे साइन येणार पॉझिटिव्ह ठीक आहे नेक्स्ट सम बघा -2 - -4 ठीक आहे -2 -4 -2 काय करणार ॲज इट इज लिहिणार मायनसचा काय होणार
प्लस या मायनसचा +4. ठीक आहे, मायनस आणि प्लस अपोजिट साइन्स आहे, तर काय करणार, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. 4 मधनं 2 गेले, किती होणार 2, आणि बिगर नंबरचा साइन विच इज प्लस. बघा हा पॉझिटिव्ह 4 आहे म्हणून इथे आपण साइन पॉझिटिव्ह दिलं. नेक्स्ट बघा 13 सम बघा, 3 मायनस -5. बघा 3 पॉझिटिव्ह आहे ॲज इट इज लिहिणार, मायनसचा प्लस होणार आणि ह्या -5 चा देखील +5 होणार. दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर काय होणार, ॲडिशन 8 आणि बिगर नंबरचं साइन विच इज प्लस. तर आन्सर आलेला आहे +8. नेक्स्ट बघा 14 सम, 8 मायनस -5. 8 पॉझिटिव्ह आहे तो जसाच्या तसा लिहिणार, ह्या मायनसचा प्लस होणार, या -5 चा काय होणार +5. ठीक आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आहे मग काय करणार आपण, ॲडिशन 5 + 8 13. मग 8 हा पॉझिटिव्ह आहे, मोठा नंबर 8 आहे तर त्याचं साइन येणार पॉझिटिव्ह आन्सरला. ठीक आहे, कळालंय तुम्हाला, समजतंय ना. नेक्स्ट 15 सम बघा, -3 -5. ठीक आहे, -3 -5. -3 ला काय करणार, ॲज इट इज लिहिणार, मायनसचा काय होणार प्लस होणार, ह्या -5 चा होणार +5. मग बघा दोघा साइन काय आहेत, डिफरंट साइन आहेत. डिफरंट साइन असल्यावर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. 5 मधनं 3 गेल्यावर किती होता 2, बिगर नंबर कोणता आहे 5 म्हणून त्याचं साइन प्लस पॉझिटिव्हचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा 16 सम बघा, -2 -5. ठीक आहे, -2 ला काय करणार, ॲज इट इज लिहिणार, मायनसचा काय होणार प्लस, ह्या मायनसचा +5. बघा -2 आहे +5 आहे, डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असल्यावर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार, म्हणजे 5 मधनं 2 गेले किती होतात 3 आणि बिगर नंबरचं साइन विच इज प्लस. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट 17th बघा बरं, 17 सम काय आहे आपल्याला, 3 मायनस आता आपण घेणार 0. बघा 0 हा जो कॉलम दिलेला आहे आपल्याला, कुठल्याही नंबर मधून आपण 0 मायनस केला तर आन्सर तोच नंबर येणार. म्हणजे समजा तुमच्याकडे 5 रुपये आहेत, त्यातनं -0 केले तर किती उरणार 5 रुपये, किंवा -4 आहेत त्यातनं 0 मायनस केले तर किती उरणार -4. त्यामुळे या कॉलम मध्ये सरळ सरळ आपले आन्सर येतील 3 - 0 इज 3. ठीक आहे, नंतर 18th बघा, 8 - 0 इज 8. ठीक आहे, नेक्स्ट बघा 19th, -3 - 0 काय येणार -3. ठीक आहे, नेक्स्ट 20th सम बघा, -2 - 0 किती येणार -2. ठीक आहे, तर हा होता 0चं. आता आपण +7 करणार आहोत. +7 साठी 21 नंबरचा सम बघा, 3 - +7. ठीक आहे, 3 ॲज इट इज लिहिणार, मायनसचा काय होणार प्लस, ह्या +7 चा काय होणार -7. ठीक आहे, डिफरंट साइन आहे, 3 पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. डिफरंट साइन असल्यावर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार, मग किती येणार 4. मोठा नंबर कोणता आहे 7. 3 आणि 7 मध्ये मोठा 7 आहे म्हणून निगेटिव्ह साइन आन्सरला येणार. क्लिअर आहे तुम्हाला, समजलंय हे सम. नेक्स्ट बघा 22 नंबरचा सम बघा, 8 - +7 काय करणार, 8 ॲज इट इज, मायनसचा प्लस होणार, हा पॉझिटिव्ह 7 निगेटिव्ह होणार म्हणजे -7. 8 हा पॉझिटिव्ह आहे 7 निगेटिव्ह, डिफरंट साइन आहे. काय करणार, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. 8 मधून 7 गेले 1, बिगर नंबर 8 आहे त्याचं साइन पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा 23 नंबरचा सम, -3 - +7. ठीक आहे,
-3 ॲज इट इज लिहिणार, पहिलं डिजिट ॲज इट इज, मायनसचा प्लस होणार, +7 आहे त्याचं काय होणार -7. दोघं सेम साइन आले बघा, -3 आणि -7 सेम साइन राहिल्यावर आपण काय करतो डिजिटचे ॲडिशन. 3 + 7 किती झाले 10. बिगर नंबर इज 7 म्हणून काय आलं -10 आन्सर आलेला आहे. नेक्स्ट 24 नंबरचा सम बघा, -2 +7. ठीक आहे, -2 ॲज इट इज लिहिणार, मायनसचा काय होणार प्लस, या +7चा काय होणार -7. ठीक आहे, मग दोघं सेम साइन झाले, मग काय करणार आपण ॲडिशन. 7 + 2 किती होता 9. बिगर नंबर काय 7 म्हणून साइन काय येणार निगेटिव्ह. तर आन्सर आलाय आपला -9. नेक्स्ट 25 नंबरचा सम बघा काय दिलेला आहे. 3 मायनस, आता घेणार आपण -8. हा +7चा कॉलम संपलाय, आता -8 घेणार. 3 - -8, 3 ला ॲज इट इज लिहिणार, मायनसचा प्लस होणार आणि हा -8चा काय होणार +8. ठीक आहे, मग 3 आता इथे बघा सेम साइन आहे, 3 ला काहीच नाही म्हणजे पॉझिटिव्ह, दोघं पॉझिटिव्ह म्हणजे काय करणार आपण ॲडिशन. 3 + 8 किती होता 11. ठीक आहे 11. मग मोठा नंबर काय आहे 8, त्याचं पॉझिटिव्ह साइन आपण प्लस दिलेला आहे, +11 आन्सर आलंय. नेक्स्ट बघा 26 नंबरचा प्रॉब्लेम. 8 - -8 बघा, आता काय करणार आपण 8 ॲज इट इज, या मायनसचा काय होणार प्लस, हा -8 आहे तो काय होऊन जाणार +8. दोघं पॉझिटिव्ह नंबरचे ॲडिशन, 8 × 2 = 16. बिगर नंबर वगैरे काय नाही सेम आहे म्हणून प्लसचं साइन. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा 27 नंबरचा सम. -3 - -8. इथे पहिला डिजिट ॲज इट इज लिहिणार, मायनसचा काय होणार प्लस, हा -8चा काय होणार +8. डिफरंट साइन आहे, हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे, मग काय करणार सबस्ट्रॅक्शन, डिजिटचं सबस्ट्रॅक्शन. 8 - 3 किती होता 5 आणि बिगर नंबर 8 आहे म्हणून त्याचं साइन जे प्लस आहे ते आपण आन्सरला देणार. तर आपला आन्सर आलेला आहे +5. 28 नंबरचा सम बघा. -2 -8. ठीक आहे, -2 ॲज इट इज लिहिणार, मायनसचा प्लस होणार, -8चा काय होणार +8. ठीक आहे, दोघं साइन काय झाल्या डिफरंट, वेगवेगळ्या साइन राहिल्यावर काय करतो आपण बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करतो, मग काय येणार सबस्ट्रॅक्शन 6. बिगर नंबर आहे 8, आन्सर काय येणार +6. ठीक आहे, नेक्स्ट बघा 29 नंबरचा सम बघा. आता 3 -8 झालेला आहे, लास्टला -3 दिलाय आपल्याला. आता सगळ्या याच्यातनं -3 आपल्याला मायनस करायचं आहे, तर 3 ॲज इट इज लिहिणार, मायनसचा प्लस होणार, 3चा काय होणार +3. निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह होणार, सेम साइन, डिजिट्सची ॲडिशन. 3 + 3 किती होता 6. दोघं सेम साइन आहे तर पॉझिटिव्ह साइन द्यायचं आहे. कळालंय. नेक्स्ट बघा 30 नंबरचा सम काय आहे. 8 - आपल्याला करायचं आहे -3. 8 ला काय करणार आपण ॲज इट इज लिहिणार, मायनसचा होणार प्लस, हा -3 होणार +3. दोघं साइन सेम झालेले आहेत म्हणजे 8 + आपण 3 करणार, 8 + 3 किती होतात 11. ठीक आहे, मग मोठ्या नंबरचा म्हणजे पॉझिटिव्ह साइन आपण देणार. नेक्स्ट 31 नंबरचा सम बघा. -3 हा इथे -3 आहे, -3 बघा सेम नंबर आहे त्यांचं सबस्ट्रॅक्शन आहे, आन्सर काय येणार 0 येणार. तरी आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. -3 ॲज इट इज, मायनसचा काय होणार प्लस आणि ह्या -3चा +3, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत तर आन्सर काय येणार 0. ठीक आहे, नेक्स्ट बघा 32 नंबरचा सम बघा काय आहे. -2 हा -2 -3. ठीक आहे, -2 ला काय करणार ॲज इट इज लिहिणार,
हा मायनसचा काय होणार प्लस होणार आणि हा -3 आहे त्याचा काय होणार +3. आता बघा दोन्ही साइन काय आहे डिफरंट साइन आहेत, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. डिफरंट साइन राहिल्यावर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. मग 3 मधनं 2 गेले किती होणार 1. बिगर नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणून आन्सर +1 आलं. तर हा होता आपला चार्ट आणि अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट नंबर 8 संपलेला आहे. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.